श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि आजच्या या अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेल्या आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांच्या शृंखलामधील पुढच्या आपण एका 2 चारोळ्यांकडे वळूया. ज्या 2 चारोळ्यांमध्ये रमेश महादेव मोठे लाडझरीकर सर लिहित आहेत, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून. रमेश महादेव मोठे लाडझरीकर, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून सरांनी लिहिलं आहे पहिल्या चारोळीमध्ये की दारावरून गेली डोली तुझी खुशीने, दारावरून गेली डोली तुझी खुशीने, पाहतो आणखी वळुनी मी रोज त्या दिशेने, पाहतो आणखी वळुनी मी रोज त्या दिशेने, मी रोज त्या दिशेने, त्या दिशेने. वाह वाह. तर प्रेम, त्यानंतर विरह आणि त्यानंतर कायमचा विरह आणि त्या विरहाच्या आठवणी की ज्या माझ्या दारावरून तुझी आनंदामध्ये डोली गेलेली आहे, त्याच दिशेला मी अजूनही पाहत आहे. खूप गहिरे असे भाव विरहाचे सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की ही आदा तुझी ग कविते, मी फिदा तुझ्यावर कविते. वाह. ही आदा तुझी ग कविते, मी फिदा तुझ्यावर कविते, हे जीवन तुझी या पायी, हे जीवन तुझी या पायी, नतमस्तक तुला मी कविते, नतमस्तक मी तुला कविते. तर कविता तुझी आदा, ज्यामुळे मी तुझ्यावर फिदा आहे आणि हे जीवन तुझ्या पायी आहे, तुला मी नतमस्तक आहे, असं कवितेला उद्देशून सरांनी सुंदर अप्रतिम भाव आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते. तर खूप अप्रतिम सुंदर कवितेबद्दलचे भाव आणि विरहाचे भाव सरांच्या या दोन्ही चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. हृदय चौकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले तळेगाव दाभाडे येथून. छंदोकामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मानितून सरांनी रक्तपिपासू या शीर्षकाखालील सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. हृदय चौकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत तळेगाव दाभाडे, छंदोकामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. आणि सरांनी रक्तपिपासू या शीर्षकाखाली एक वास्तव मांडणारी, सामाजिक वास्तव मांडणारी रचना पाठवलेली आहे. आणि सर लिहित आहेत की सुरक्षित नव्हतीच का ती आधी, जन्म देणारी दिशा दाखवणारी स्त्री, सुरक्षित नव्हतीच का ती आधीही, जन्म देणारी दिशा दाखवणारी स्त्री, शोषित काल आज उद्या कधीही, शोषित काल आज उद्या कधीही, तिची भावना तिची सहनशीलता, सदैव रोखले बोट तिच्या दिशेने मी, मला रान मोकळं जसा मोकाट वळू, सदैव रोखले बोट तिच्या दिशेने मी, मला रान मोकळं जसा मोकाट वळू, दुर्दैव आपुलकीचे प्रेमाचे टार्गेट ती, दुर्दैव आपुलकीचे प्रेमाचे टार्गेट ती, तिचे बंधन तिचे स्पंदन लागते विवळू, तिचे बंधन तिचे स्पंदन लागते विवळू. ती का सुरक्षित नाही, ती जन्म देणारी आहे, ती दिशा दाखवणारी आहे, तर ती शोषित काय, कालही शोषित होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच का, तिच्या भावनेचं काय, तिच्या सहनशीलतेचं काय, असा प्रश्न विचारून सरांनी पुढं असं लिहिलं आहे की सदैव तिच्याच दिशेनं बोट रोखलं जातं आणि आम्हाला जणू काही रान मोकळा. दुर्दैवाचं आहे की आपुलकीचं प्रेमाचं ती टार्गेट असते, तिचं बंधन आणि तिचं स्पंदन या सगळ्या सामाजिक व्यवस्थेमुळं विव्हळत असतं. तिचं मन जाणं, तिच्या भावना जाणं, याबद्दल सरांनी रक्तपिपासू या समाज व्यवस्थेचं वाभाड काढणारी खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती. गहिरे असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूया. ज्या 2 चारोळ्यांमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी चोपनवाडीकर, मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून लिहिलं आहे. नागनाथ पाटलोबा बडे चोपनवाडीकर सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून. सरांनी 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीमध्ये टिचभर पोट या शीर्षकाखाली गरिबीचं जीवन जगणं, समस्या कितीतरी मोठी,
पहिल्या 2 ओळीमध्ये सर लिहित आहेत की गरिबीचं जीवन जगणं समस्या कितीतरी मोठी, तिचवर पोट भरण्या तिनं पोटच्याला बांधलं पाटी, टीचभर पोट भरण्या तिनं पोटच्याला बांधलं पाटी, पोटच्याला बांधलं पाटी. आणि खरंच की गरिबीचं जीवन जगणं किती मोठी समस्या असते नाही का. आणि गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आहे ती खूप वाढते. श्रीमंत श्रीमंत होतोय, गरीब गरीब होतोय. जर का प्रत्येकानं आपल्या पाशी जेवढं आहे त्यातलं कणभर जरी गरजूला द्यायचं ठरवलं तर कितीतरी प्रश्न दूर होतील नाही का त्या लोकांचे. कारण हे गरिबीचं जे जीवन आहे ते खूप क्लेशदायक असं जीवन असतं. हे गरिबीचं जे जीवन आहे त्याचा त्रास खूप होतो. जसं सरांनी म्हटलं आहे की गरिबी असणं ही लाखो करोडो लोकांसाठी एक खूप मोठी समस्या आहे. आणि पोट आपलं एवढंसं असतं, ते भरण्यासाठी पोटच्या लेकराला सुद्धा पाठीला बांधावं लागतं त्या मायमाऊलीला. म्हणजे त्या माऊमाऊलीचं दुःख व्यथा त्या छोट्याशा बाळाला उन्हामध्ये घेऊन जेव्हा ती माऊली काम करत असते तेव्हा हृदय पिळवटून निघतं नाही का श्रोते हो. आणि आपल्या शोमध्ये मी नेहमी म्हणत असतो की आज जे जीवन आपण जगत आहोत ते करोडो लोकांसाठी एक स्वप्न आहे जे कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आणि काय आहे हो ते स्वप्न त्या करोडो लोकांचं जे आपण जगत आहोत. तर 2 जोड कपडे, एक सायकल किंवा एखादी मोटारसायकल, मनगटावर एखादं घड्याळ, एखाद्या छोट्या छोट्या गोष्टी, शिक्षण, छोटंसं घर, खूप साऱ्या छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये पायातली चप्पलसुद्धा. तर हे त्यांचं स्वप्न आहे की मला या सणाला हे मिळेल, मला हे पैसे इथून आल्यानंतर हे मिळतील. अशा स्वप्नांमध्ये कित्येकांचं आयुष्य संपत आहे आणि ते आपल्याला सहज मिळते. तर जे आपल्यापाशी आहे त्यातलं कणभर तरी इतरांना द्यायला निश्चितपणे आपल्याला संकोच वाटायला नको. कारण दिल्यानंतर नेहमी त्याच्या कितीतरी पटीनं रिटर्न येतं, माघारी येतं. हा या कर्माचा नियम आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळं सरांनी लिहिलं की गरिबीचं जीवन जगणं हीच खूप मोठी समस्या आहे आणि हे कठू वास्तव आहे. त्यानंतर पुढच्या एका चारोळीमध्ये माता रमाई आंबेडकर या शीर्षकाखाली एक अप्रतिम अशी जी आहे ती चारोळी पाठवलेली आहे ज्यामध्ये सर लिहित आहेत की साधी राहणी उच्च विचारसरणी माता रमाईने अंगीकार केला. वाह. साधी राहणी उच्च विचारसरणी माता रमाईने अंगीकार केला. भीमरायाची सावली बनवनिया, भीमरायाची सावली बनवनिया, त्यांचा संसार गाडा चालविला, त्यांचा संसार गाडा चालविला. आणि अगदी खरं आहे की जेव्हा एखादा पुरुष व्यक्ती हा समाजकारणामध्ये असतो, राजकारणामध्ये असतो, कोणत्या तरी सामाजिक क्षेत्रामध्ये असतो, तो इतरांचं, समाजाचं किंवा समाजातल्या दुर्बल घटकांचं भलं करण्यासाठी तो पुढाकार घेत असतो, तेव्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी त्याची अर्धांगिनी जी असते त्या अर्धांगिनीचा त्यामध्ये तेवढाच मोलाचा वाटा असतो. कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी अर्धांगिनी असेल तरच पुरुष हा आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि ज्या अनुषंगानं माता रमाई आंबेडकर यांच्याबद्दल सरांनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं होतं श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात. 2 चारोळे आपल्याला पाठवलेल्या आहेत. राधिका पाटणे मॅडम यांनी बोरीवली मुंबई येथून. राधिका पाटणे मॅडम लिहित आहेत बोरीवली मुंबई येथून पहिल्या रचनेमध्ये की तुझ्या आठवणीशिवाय जीवन आहे आळणी, तुझ्या आठवणीशिवाय जीवन आहे आळणी, मीच तुझी राधा आहे आणि मीच रुक्मिणी, मीच तुझी राधा आहे आणि मीच रुक्मिणी. तर तुझ्या आठवणीशिवाय माझं जीवन हे मिठास विना जसं जेवण असतं त्या पद्धतीनं हे जीवनच पूर्ण आणणे आहे. कारण मीच तुझी राधा आणि मीच तुझी रुक्मिणी आहे. वाह वाह. तर खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिमाची चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की तुझी आठवण वजा करता काय उरेल आयुष्यात, तुझी आठवण वजा करता काय उरेल आयुष्यात, मिठा वाचून जसे जेवण
नको नको वाटते पानात, मिठा वाचून जसे जेवण नको नको वाटते पानात. तर मीठ जेवणात नसल्यानंतर जे मनामध्ये भाव येतात ते जेवण नको वाटतं. तसं तुझ्या आठवणींना जर मी वजा केलं तर माझं आयुष्य हे शून्य आहे. त्या आयुष्यामध्ये काहीच उरणार नाही. कारण तू श्वास आहे, तू विश्वास आहे, तू जगण्याची आस आहे आणि तू या संपूर्ण मनाला व्यापलेला आहे. तुझी आठवण ही या जगण्याचा श्वास आहे. या अनुषंगानाचे मॅडमचे हे अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि आठवण या शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये महेश्वरी पवार मॅडम लिहित आहेत, आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून. महेश्वरी पवार मॅडम यांनी आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिलंय की आठवतात ते दिवस आठवणीचे एकांतात. आठवतात ते दिवस आठवणीचे एकांतात आहे पण आठवता तुम्ही तुमची मस्ती, तुमचं रागावणं, तुमचं हसणं आणि बरंच काही आठवतं. तुमचं रुसणं, रुसल्यानंतर मनवणं आठवतं, खूप खूप आठवतं. मैत्रीच्या त्याच्या 4 दिवस गेले आपण पाहून आता त्या दिवसाचं ते खूप खूप आठवणं. तर एक सुंदर अशा आठवणी ज्या आहेत, ज्या आठवणींमध्ये आपण कधी काळी रमलो होतो, आपण हसलो होतो, आपण रागवलो होतो, आपण रुसलो होतो आणि मनवलं सुद्धा होतं. या सुंदर अशा आठवणींना मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या माझी मराठी या शीर्षकाखालील सुंदर अशा कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सविता वीरेंद्र मानकर मॅडम लिहित आहेत, धार मध्य प्रदेश येथून. सौ सविता वीरेंद्र मानकर मॅडम यांनी धार मध्य प्रदेश येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे माझी मराठी या शीर्षकाखाली. आणि मॅडमनी लिहिलंय की माझी मराठी मराठी रूपवान आहे सद्गुणी. वाह, माझी मराठी मराठी रूपवान आहे सद्गुणी, दयाभाव तिच्या अंगी गोड मधुर अमृतवाणी. क्या बात आहे. दयाभाव तिच्या अंगी गोड मधुर अमृतवाणी, उकार म्हणजे नाकी नथ. क्या बात आहे, क्या बात आहे. उकार म्हणजे नाकी नथ, पूर्ण विराम पायी चांदणी. वाह वाह. अभिनेत्याची आहे ती जिवलग हो साजनी, अभिनेत्याची आहे ती जिवलग हो साजनी. तर माझी मराठी कशी आहे, जी रूपवान आहे, जी सद्गुणी आहे, तिच्या अंगी दयाभाव आहे आणि गोड मधुर अशी अमृतवाणी आहे. उकाराला नाकातल्या नथीची उपमा आणि पूर्णविरामाला पायातल्या चांदणीची उपमा दिलेली आहे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मराठीबद्दल होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ अचला धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून. सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलंय विज्ञान विशेष या शीर्षकाखाली की विज्ञानाचे लाभले वरदान, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया, मानवी जीवनाला प्राप्त गती. वाह. विज्ञानाचे लाभले वरदान, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया, मानवी जीवनाला प्राप्त गती, अवयवदानाने संजीवनी, परोपकाराचे दान पदरी. अवयवदानाने संजीवनी, परोपकाराचे दान पदरी, अपत्याची प्राप्ती करून देत जीवनी येतात सौख्याच्या सरी. अपत्याची प्राप्ती करून देत जीवनी येतात सौख्याच्या सरी, जीवनी येतात सौख्याच्या सरी. तर विज्ञानाची प्रगती आणि विज्ञानाचं विशेष जे आहे ते शब्दबद्ध करताना मॅडमनी हृदयावरच्या यशस्वी अशा विज्ञानाच्या साहाय्याने, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियाचं उदाहरण दिलं आहे. एवढंच नाही तर अवयवदान, यामुळं हे अवयवांचं प्रत्यारोपण जे आहे ते सुद्धा होऊ शकतं हे आपण पाहतो. अपत्याबद्दलसुद्धा विज्ञान प्रगत झालेलं आहे. त्या अनुषंगानेचे खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विशाखा अनिल जगताप मॅडम लिहित आहेत. विशाखा अनिल जगताप मॅडम यांनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये लिहिलं आहे की मुलींच्या बाबतीत हे असे का घडते, माहेर प्रेमाचे ती तिथली पाहुणी का होते. मुलींच्या बाबतीत हे असे का घडते, माहेर प्रेमाचे ती तिथली पाहुणी का होते. सासरी असताना आठवण माहेरची का येते, मुलींनाच मायेच्या माणसांनी दूर का केले. आणि मॅडमनी पुढं असं लिहिलंय की अधिकार माहेरील संपत्तीत मिळावी हे नको, प्रेम आपुलकी नात्यात लाभो बाकी काही नको. वाह. अधिकार
माहेरील संपत्तीत मिळावी हे नको, प्रेम आपुलकी नात्यात लाभो, बाकी काही नको. लाडकी तिला आईबाबांशिवाय काही नको, त्यांची छत्रछाया नसता दुःखाचा ठाह फुटतो. त्यांची छत्रछाया नसता दुःखांचा ठाह फुटतो. आणि प्रत्येक विवाहित मुलीच्या मनातलं एक बोचरं दुःख जे आहे ते मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे श्रोते हो, की जेव्हा लग्न होतं तेव्हा ती मुलगी त्या माहेरची पाहुणी का होते आणि तिला माहेरची एवढी आठवण येत असते सासरे असताना, परंतु तिला ती माणसं दूर करतात. आणि शेवटी मॅडमनी असं लिहिलं आहे की तिला संपत्तीची अभिलाषा नसते, तिला कोणती गोष्ट नको असते, तिला हवं असतं एक हक्काचं माहेर, जिथं ती निवांतपणे रमू शकेल, जिथं ती तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊ शकेल, जिथं ती राहिलेली आहे, लहानाची मोठी झालेली आहे, त्या वातावरणाला ती अनुभवू शकेल. आणि आईबाबांशिवाय तिला कोणी नसतं. जेव्हा ते जातात तेव्हा माहेर हे पूर्ण पोरकं होऊन जातं. खूप गहिरे असे भाव प्रत्येक विवाहित महिलेच्या मनामनातले जे भाव आहेत ते मॅडमनी खूप गहिऱ्या अशा शब्दामध्ये शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो. पाहिलंच श्रोते हो, आजच्या शोमध्ये आलेल्या रचना आपण पाहिल्या तर किती अप्रतिम आणि सुंदर अशा रचना होत्या नाही का. वेगवेगळ्या विषयावर होत्या, अंतर्मनाची उकल करणाऱ्या होत्या. त्या सर्व ऐकत असताना सादर करत असताना असं वाटत होतं की जणू हे आपल्याच मनातील भाव तर नाहीत ना, नाही का. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की फक्त 2च ओळी असाव्यात मनाला स्पर्शून जाणाऱ्या, फक्त 2च ओळी असाव्यात मनाला स्पर्शून जाणाऱ्या, अर्थ असावेत एवढे गहिरे की. फक्त 2च ओळी असाव्यात मनाला स्पर्शून जाणाऱ्या, अर्थही असावेत एवढे गहिरे की. जणू अंतर्मन कागदावर उलगडणाऱ्या, जणू अंतर्मन कागदावर उलगडणाऱ्या. आणि आजच्या शोमध्ये सुद्धा अगदी तसंच झालं नाही का. खूप अप्रतिम सुंदर अशा रचना आपल्या आजच्या या शोमध्ये सर्व साहित्यिक मान्यवरांनी पाठवलेल्या होत्या. आणि त्याचं सादरीकरण करीत असताना, तुमच्याशी गप्पांची मैफिल रंगवत असताना कळलंच नाही हो वेळ कसा संपला. तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का. तुमच्याशी गप्पा मारताना, तुमच्या रचना सादर करताना आपली वेळ संपत आली आहे आणि घड्याळ मला मगापासून खुणावतं आहे की तुझी आजच्या शोची वेळ संपली आहे. त्यामुळं श्रोते हो, मनात कितीही असलं तुमच्याशी हा गप्पांचा प्रवास असंच चालत राहावा असं जरी वाटत असलं तरी वेळेचं बंधन हे आपल्याला पाळावं लागतं. त्यामुळे आजच्यापुरती मी आरजे कैलास तुमची हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमधून रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरून रजा घेतोय. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुढच्या रविवारी नक्की येईन. पुढच्या रविवारी वेळ तर तुम्हाला माहीतच आहे, दुपारी 2 वाजता. आणि आपल्या आवडत्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुमचा निरोप घेता घेता एक तुम्हाला सांगू इच्छितो की या महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला हा खेळ शब्दांचा हा जो शो आहे तो 6 वर्ष पूर्ण करत आहे. आणि या 6 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं येणारे जे शो आहेत काही, तर त्याच्यामध्ये आपण आपल्या या शोबद्दल मनोगत आणि आपली एक चारोळी असा उपक्रम आपण राबवणार आहोत. आणि ते आपण सिरियलनी सादर करणार आहोत. म्हणजे आपल्या या शोच्या वेळेमध्ये जेवढ्या रचना शक्य होतील, जेवढी मनोगत शक्य होतील तेवढी आपण सादर करणार आहोत. आणि त्यानंतर ओळीने बाकीची रिपीटेडली आपण जी आहे ती एकापाठोपाठ एक सादर करणार आहोत. तर त्या अनुषंगानं आपण सर्वजणसुद्धा या शोमध्ये नक्की सहभाग घ्या. आणि तुमच्या सुंदर सुंदर रचनांसाठी तुमच्या सक्रिय सहभागामुळं हा जो आहे टप्पा आपण पूर्ण करत आहोत 6 वर्ष पूर्णत्वाचा. त्यामुळं शोशी जुडून राहा हा खेळ शब्दांचा या तुमच्या आवडीच्या शोची. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या.